छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांची झाली बदली। नूतन जिल्हाधिकारी म्हणून विनय गौडा जेसी यांनी स्वीकारला पदभार। नूतन जिल्हाधिकाऱ्यांचं अधिकारी कर्मचाऱ्यांनी केलं स्वागत। ही बातमी आहे जिल्हा माहिती कार्यालयाकडून। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांची बदली झाल्यामुळे त्यांच्या जागेवर चंद्रपूरहून आलेले नूतन जिल्हाधिकारी विनय गौडा जेसी यांनी आज आपल्या पदाचा मावळते जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्याकडून पदभार स्वीकारला। नूतन जिल्हाधिकारी विजय गौडा जेसी यांनी पदभार स्वीकारल्याबरोबर सांगितलं की जिल्ह्यातील शिक्षण, आरोग्य यासह पर्यटन विकास यांसारख्या क्षेत्रांवर भर देत सर्वांगीण विकास करण्यासाठी आपण काम करू असं त्यांनी यावेळी सांगितलं। मावळते जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्याकडून नूतन जिल्हाधिकारी विनय गौडा जेसी यांनी आपला पदभार स्वीकारला। मावळते जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी नूतन जिल्हाधिकाऱ्यांचं स्वागत केलं, तर नूतन जिल्हाधिकारी विजय गौडा जेसी यांनी मावळते जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं। नूतन जिल्हाधिकारी गौडा यांना पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या। यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते, उपजिल्हाधिकारी सामान्य शाखा संगीता राठोड, उपजिल्हाधिकारी रोयो रुपेश सिनगारे, उपविभागीय अधिकारी संतोष गोरड, नगरपालिका प्रशासन विभागाचे सहायुक्त सौरभ जोशी, सहाय्यक आयुक्त ऋषिकेश भालेराव आदी यावेळी उपस्थित होते। यावेळी जिल्हाधिकारी गौडा जेसी यांनी मनोदय व्यक्त केला की छत्रपती संभाजीनगर जिल्हा हा सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि पर्यटनदृष्ट्या महत्त्वाचा जिल्हा आहे। पर्यटन विकासाला चालना देतानाच शिक्षण, आरोग्य, जीवनोन्नती उपक्रम, रोजगाराभिमुखतेला चालना देणं अशा विविध क्षेत्रात काम करून जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्यात आपण प्राधान्य देऊ असं त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितलं। मावळते जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी या जिल्ह्यात काम करताना आलेले अनुभव हे सुखद होते असं सांगितलं। निवडणुकांचा कालावधी मोठा असतानाही मोठ्या प्रमाणावर विकासाची कामं मार्गी लावता आलीत, याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं। बालविवाह प्रतिबंध, प्रसवपूर्व गर्भलिंग तपासणी या बाबींवरही काम केलं। प्रशासन अधिकाधिक लोकाभिमुख करण्यावर आपण भर दिला असंही त्यांनी सांगितलं। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.